नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. सध्या आपण विविध प्रकारच्या कचोरी रेसिपी करतो आहोत आणि या सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत आलू मसाला कचोरी. आणि महत्त्वाचं म्हणजे ही आलू कचोरी आपण गव्हाचं पीठ वापरून करणार आहोत. मस्त चटकदार खमंग आलू मसाल्याचं स्टफिंग आणि खुसखुशीत आवरण. अगदी मोजकं साहित्यात जबरदस्त अशी आलू मसाला कचोरी तयार होते. तर सर्वप्रथम आपण खस्ता कचोरीचा डो लावून घेऊयात आणि त्यासाठी आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय परातीमध्ये. तेच पीठ ज्याची आपण रोज पोळी करतो. तर या पिठामध्ये आपण घालतो चवीनुसार मीठ. मी हाफ टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि त्याबरोबरच आपण हाफ टीस्पून ओवा घालतोय. ओवा हातावर असा चोळून घालायचा. बरं, यामध्ये आता आपल्याला मोहन घालायचं, तर आपण तेलाचं मोहन घालतो आणि तेही रूम टेम्परेचरचं, गरम वगैरे अजिबात केलेलं नाही. 4 टेबलस्पून आपण तेल घालतोय, आपलं नेहमीचं कुकिंग ऑइल. आणि याऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साजूक तुपाचं देखील मोहन घालू शकता, पण रूम टेम्परेचरचं जरा पातळसर तूप असेल ना त्याचा वापर करू शकता. आता आपल्याला हे तेल या गव्हाच्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे आपली कचोरी छान खस्ता होईल. अशा पद्धतीने पिठाची बघा कशी छान मूठ वळल्या जाते. याचा अर्थ आपलं मोहन परफेक्ट पडलं आहे गव्हाच्या पिठामध्ये. बस आता आपल्याला यामध्ये रूम टेम्परेचरचं थोडं पाणी घालत डो लावायचा आहे. आपल्याला फार टाईटही डो नको आणि सॉफ्ट देखील नको, तर सेमी सॉफ्ट असा आपण डो लावून घेणार आहोत. आपण गव्हाचं पीठ भिजवून तर घेतलं आहे, पण आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 7-8 मिनटं आपण छान असं दाबून हे पीठ मळून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने मळायचं. छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याचा एक छान गोळा वळून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आतमध्ये टक करायचा आणि असा गोळा वळून घ्यायचा आहे. बघा आपण सेमी सॉफ्ट असा डो लावलेला आहे. बघा दिसत असेल तुम्हाला, परफेक्ट. आता या डोवरती आपण तेलाचा हात फिरवायचा आणि एका दमट कपड्याने आपण झाकून ठेवणार आहोत आणि बरोबर अर्धा तासाची रेस्ट देणार आहोत. स्टफिंगसाठी आपल्याला एक हिरवा मसाला म्हणजे ग्रीन मसाला वाटून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 इंच आलं घेतलं आहे, 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि मूठभर कोथिंबीर तिच्या देठांसहित घेतलेली आहे. आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये आपण हे छान वाटून घेऊयात. स्टफिंगसाठी आपण एक ड्राय मसाला करून घेतो आहोत, ताजा मसाला. तर त्यासाठी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून धणे आणि 1 टीस्पून जिरे. हे दोन्हीही साहित्य आपण ड्राय रोस्ट करणार आहोत. 4-5 मिनटं लो फ्लेमवरती छान खमंग भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून हे साहित्य गार करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये त्याची छान पावडर आपण बनवून घेणार आहोत. हे बघा आपण हा मसाला वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये. आणि त्याचबरोबर हा ग्रीन मसाला तो देखील वाटून घेतलेला आहे. तर चला आता आपण स्टफिंग करून घेणार आहोत कचोरीचं. त्यासाठी कढई गरम करत ठेवली आणि त्या कढईमध्ये आपण घालतो आहोत 1 टेबलस्पून ऑइल, म्हणजे आपलं नेहमीचं तेल, कुकिंग ऑइल. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हाफ टीस्पून जिऱ्याची फोडणी करतोय. हो, तेल झालंय गरम, आपण जिरे घालूया. परफेक्ट. आणि जिरे छान तडतडले की आपल्याला हिंग घालायचा आहे. तर आपण 1/4 टीस्पून हिंग घेतलेला आहे, तो घालूयात. हिंग छान फुलवून घ्यायचा. आता मात्र गॅसची फ्लेम आपण कमी करायची. एकदा जिरे फुटले की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि त्यानंतर आता आपण तयार केलेला ड्राय मसाला घालतोय. सर्व साहित्य आपण भाजून घेतलं होतं, तरी देखील कचोरीचं स्टफिंग छान खमंग व्हावं म्हणून आपण हा मसाला काही सेकंद परतून घेतो आहोत. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालतो बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ. आपण जवळजवळ 3 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवरती हे चणा डाळीचं पीठ आणि हे सर्व साहित्य आपण छान खमंग भाजून घेणार आहोत.
तर कधी कधी बटाट्यामध्ये पाणी राहतं, तर ते पाणी ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे बेसन पीठ करतं. म्हणजे आपलं जे स्टफिंग असेल ना, फार ओलसर नाही होणार, मॉइस्ट असेल पण फार ओलं होणार नाही. त्यासाठी बेसन पीठ आपण हे घालतो आहे. लो फ्लेमवरती आपण बेसनाचं पीठ बघा छान लालसर भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला यात बटाटा घालायचा आहे. तर आपण 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतले, छान उकडलेत आणि त्याचे गार झाल्यानंतर स्किन काढली आणि ग्रेटरवर ग्रेट करून घेतले. म्हणजे किसणीवर किसून घेतले, गुठळी राहता कामा नये म्हणून. तुम्हाला हवं तर तुम्ही पोटॅटो मॅशरनी देखील बारीक करून घेऊ शकता. परफेक्ट. आता हे सर्व साहित्य परतलं जाईल तर आपण इतर स्पायसेस देखील घालणार आहोत. सर्वप्रथम घालतो आहोत आपण ग्रीन मसाला. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर घालतो आहोत लाल मिरची पावडर. आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे, लक्षात ठेवूनच लाल मिरची पावडर घाला. 1/4 टीस्पून आपण हळद घालतो आहोत. आपण आमचूर पावडर घेतला आहे 1 टीस्पून, चाट मसाला घेतला आहे 1 टीस्पून आणि गरम मसाला पावडर मात्र 1/4 टीस्पून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य लो फ्लेमवरती आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. सर्व स्पायसेस बटाट्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि जे चणा डाळीचं पीठ आहे ना, ते बटाट्यातील मॉइश्चर खेचून घेईल आणि व्यवस्थित ते शिजेल. परफेक्ट. लो फ्लेमवरती आपण 4-5 मिनटं छान शिजवून घेऊयात, परतून घेऊयात. जवळजवळ 5 मिनटं आपण हे स्टफिंग परतून घेत आहोत. बघा सर्व स्पायसेस व्यवस्थित मिक्स झाले आहेत. एकदा त्याची मी टेस्टही पाहिली की तिखट मीठ सर्व प्रमाणात आहे ना, तर अगदी परफेक्ट टेस्ट आलेली आहे. बघा तुम्हाला दाखवते. आपलं स्टफिंग देखील छान मॉइस्ट आहे, फार ओलसर पण नाही आणि फार ड्राय नाही. आपल्याला असं स्टफिंग हवं आहे. बस आता आपलं परतून झालेलं आहे. गॅस बंद करूयात आणि ताटामध्ये काढून हे स्टफिंग छान गार करून घेऊयात. कचोरीचा डो अर्धा तास रेस्ट झाला. मी परत एकदा त्याला छान मळून घेतलं आणि त्याचे असे छोटे छोटे पोर्शन काढून घेतलेले आहे. प्रत्येक पोर्शन आपल्याला नीट वळून घ्यायचा आहे. हे बघा आतमध्ये व्यवस्थित टक करून असा पेढा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे काय, तर कचोरी अजिबात फुटू नये म्हणून. परफेक्ट. असं टक करायचं आणि छान हातावरती गोल गरगरीत वळून घ्यायचं आहे. आपण असे पेढे वळून घेऊयात. आपण पेढे करून घेतले आणि त्याचबरोबर स्टफिंग गार झाल्यावर स्टफिंगचे देखील बॉल बनवून घेतले, म्हणजे आपल्याला स्टफ करायला सोपं जावं. हे बघा पेढा आणि स्टफिंगचा बॉल सेम आकारात आहे. आता आपल्याला कचोरी वळून घ्यायची आहे. हे बघा आत आपण टक केलेला जो पोर्शन असतो की नाही, तोच आपल्याला असा आत धरायचा आहे बघा आणि त्याची अशी पारी वळतोय आपण. हातावरतीच आपण अशी पारी करून घेतो, मोदकाला करतो की नाही तशी. परफेक्ट. हे बघा कडांना पातळ आणि मध्ये थोडंसं जाडसर आपण ठेवलेलं आहे. तर पुरेशी पारी करून झाली की आपण यामध्ये ठेवणार आहोत स्टफिंगचा बॉल आणि मोदक करतो तशा पद्धतीने ही पारी आपण बंद करून घेणार आहोत. हे बघा स्टफिंग बोटाने हलके हलके आत लोटायचं आणि आजूबाजूच्या ज्या कडा आहेत ना पिठाच्या, पारीच्या म्हणूयात, त्या अशा वर करायच्या आणि फिरवत फिरवत आपल्याला हे पारीचे टोकं एकत्र आणायचे व्यवस्थित पद्धतीने. हे बघा सर्व आपण टोकं जवळ आणलेली आहे. बरोबर. आणि आता ते एकत्र घेऊन असं टोक काढले. आता जर पीठ जास्त उरलं असेल तर तुम्ही काढून घ्या, पण हे आपलं खूप थोडंसं राहिलं तर आपण तिथेच ते व्यवस्थित दाबून दिलं. बरं ही कचोरी आपण आता लाटण्याने पोळपाटावर लाटणार नाही, तर तळ हाताने. हे बघा तळ हाताचा हा पोर्शन आहे ना, याच्याने असा छान दाब देत आपल्याला ही कचोरी मोठी करायची, म्हणजे आतील स्टफिंग आत व्यवस्थित कडांपर्यंत पोचतं. बरोबर. हलके हलके दाब द्यायचा आपण. एवढं मात्र लक्षात घ्या. हे बघा कितपत जाड आहे तुम्हाला दिसत असेल. सुरेख. आणि अशाच पद्धतीने आपण काही कचोऱ्या वळून घेऊयात आणि मग त्यानंतरच आपण तळायला घेणार आहोत. ठीक आहे. कचोरी तळण्यासाठी आपण
कढईमध्ये तेल घालून गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला तेलाचं टेम्परेचर अगदी कमी हवं आहे आणि गॅसची फ्लेम देखील आपण अगदी लो ठेवलेली आहे. हे बघा, आपण एक पिठाचा गोळा घालतोय. दिसते तुम्हाला? अगदी हलके हलके बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेलाचं टेम्परेचर बरंच कमी आहे. आपल्याला असंच हवं आहे. ह्या कचोऱ्या तळायला पेशन्स लागतात हां. तर आपण अगदी लो फ्लेमवरती ह्या कचोऱ्या तळणार आहोत. आपण आता यामध्ये कचोऱ्या सोडतो. अगदी सावकाश कचोरी सोडायची हां. आणि आपण जास्त कचोऱ्या तळायला घालणार आहोत, त्यामुळं काय होईल, तेलाचं टेम्परेचर हळूहळू वाढेल हां. तर आपण 5-6 जसं कढई असेल त्या प्रमाणामध्ये ह्या कचोऱ्या घालणार आहोत. बरं, तुम्ही चिंता करू नका की ह्या कचोऱ्या एकावर एक ठेवल्या तर त्या चिकटतील, तर मुळीच नाही हां. आपण घालूयात आणि लक्षात घ्या, आपल्याला अजिबात झारा किंवा चमचा या कचोऱ्यांना आत्ता लावायचा नाही. जेव्हा त्या फ्लोट होतील म्हणजे तरंगून वर येतील, त्यानंतरच आपण चमच्याने त्या हाताळणार आहोत. बघा, हलके हलके बुडबुडे येत आहेत की नाही? परफेक्ट. कचोऱ्या बघा आता तळापासून विलग झाल्या आणि वरती तरंगायला लागल्या, म्हणजे फ्लोट होत आहे. आता आपण चमच्याचा वापर करणार आहोत. तर गरम गरम हे तेल आपण प्रत्येक कचोरीवर असं उडवणार आहोत. त्यामुळं काय होईल, तर आपली प्रत्येक कचोरी फुगायला मदत होईल. तर सावकाश हे तेल उडवायचं हां, अंगावर येता कामा नये. आणि गॅसची फ्लेम देखील आपण अगदी लो ठेवलेली आहे, ती तशीच ठेवायची. बस मधून मधून प्रत्येक कचोरीवरती गरम तेल आपण उडवत राहणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल कचोरी फुगायला सुरुवात झालेली आहे. मस्त दिसत असेल तुम्हाला, आपल्या सर्व कचोऱ्या छान टमटमीत फुगलेल्या आहेत. मस्त. आता आपण ह्या उलटवून घेणार आहोत. सावकाश उलटवायचं आणि उलटवून चमच्याने आपण ह्या तेलामध्ये अशा खेळत्या ठेवणार आहोत, म्हणजे काय होईल, एकसारख्या तळल्या जातील हां. तर फ्लेम अजिबात न वाढवता सावकाश आपण ह्या कचोऱ्या तळून घेणार आहोत. कशा? तर छान लालसर गोल्डन कलर म्हणतो ना आपण, तशा. परफेक्ट. गेले 25 मिनटं आपण ह्या कचोऱ्या अगदी लो फ्लेमवरती छान खरपूस तळून घेतल्या. बघा, दोन्ही बाजूने मस्त गोल्डन कलर आलेला आहे. सुरेख. चला, आता आपण ह्या काढून घेऊयात. तर झाऱ्यावरती आपण ही प्रत्येक कचोरी अशी छान निथरवून घेऊयात, म्हणजे काय होईल, जास्तीचं तेल निघून जाईल. तुम्हाला जवळून कलर दाखवते. बघा, किती सुरेख कलर आला आहे की नाही आपल्या कचोऱ्यांना. जबरदस्त. मस्त गरमागरम खमंग खुसखुशीत खस्ता आलू मसाला कचोरी आपण सर्व करतो आहोत. बघा, कसली जबरदस्त दिसते की नाही. आणि चव पण एवढी अप्रतिम आहे की या कचोरीसोबत कुठल्याही चटणी किंवा सॉसेसची अजिबात गरज नाही. बस बरोबर एक तळलेली हिरवीगार मिरची घेतली की परफेक्ट मेनू होतो. कचोरीचा आवाज ऐका. परफेक्ट. सुरेख. तुम्हाला यावरून अंदाज येईल की आपली कचोरी किती खस्ता खुसखुशीत झालेली आहे. गव्हाचं पीठ वापरून गरमागरम खस्ता आलू मसाला कचोऱ्या रेडी आहेत. या खमंग खसखशीत कचोऱ्या नाश्त्याला खा किंवा गार करून टिफिनमध्ये द्या किंवा तुमच्या किटी पार्टी किंवा बड्डे पार्टीमध्ये चटकदार स्नॅक म्हणून सर्व करा. गार किंवा गरम दोन्हीही कचोऱ्या चवीला जबरदस्तच लागतात. एक टीप मात्र लक्षात ठेवा, कचोऱ्यांची एक बॅच तळून काढली की गॅस बंद करा.
तेलाचे टेम्परेचर कमी होऊ द्या आणि मग परत लो फ्लेमवरती आधी दाखवल्याप्रमाणेच कचोऱ्यांची पुढची बॅच तळा. म्हणजे सर्व कचोऱ्या गार झाल्या तरी तशाच खुसखुशीत राहतील. रेसिपी सोपी आहे, साहित्यही नेहमीचंच, तेव्हा खव्यांनो नक्की ट्राय करा. चला परत भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.